रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने घरं कुटुंब फोडली असा आरोप त्यांनी केला आहे। तर विधानसभा निवडणुकीसाठी काय फोडणार माहित नाही असं रोहित पवार यांनी टोला लगावला। भाजपकडून सर्वसामान्यांना फसवण्याचं काम सुरू असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवारांनी भाजपवर घणाघाती टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने घरं फोडली, कुटुंब फोडली, आता विधानसभेसाठी नेमकं काय फोडणार ते माहित नाही असं रोहित पवार म्हणाले। तर भाजपकडून सर्वसामान्यांना फसवण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय। आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत। भारतीय जनता पक्ष आता विधानसभा निवडणुकीसाठी काही पण करायची, म्हणजे काहीपणाचा अर्थ अजून त्यांनी समजून सांगितला नाही, म्हणजे काय करणार असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित। तुम्हाला काय अंदाज बांधला? नाही, लोकसभेमध्ये त्यांनी सगळं काय केलं, कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, तर पैशाचा वापर केला, गुंडांचा वापर केला, दडपशाहीचा वापर केला, अनेक लोकांना भीती दाखवली। आता ज्या ज्या काही गोष्टी लोकशाहीमध्ये बसत नाही त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून दाखवल्या। तरीसुद्धा लोकांनी लोकशाहीला निवडलं, ही सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे। त्यामुळे अजून वेगळं काय करणार? आता या बजेटमध्ये आपण जर बघितलं तर कुठंतरी भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष घाबरलेत असं आपल्याला बघावं लागेल, नाही तर दिसतंय। कारण का अजितदादा बोलत असताना 10व्यांदा ते बजेट सादर करत होते आणि गेल्या 10 वेळेस त्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जो प्रमुख विषय होता पिण्याच्या शेतीच्या पाण्याचा तो त्यांनी वगळला होता, पहिल्यांदा त्यांनी घेतला। म्हणजे त्यांच्या मतदारांना आणि पवार साहेबांनी तिथं जो काही वातावरण केलं, साहेब स्वतः तिथं फिरलेत, तर त्याच्याकडे बघून लोक साहेबांवर जास्त विश्वास आज ठेवत आहेत। त्या भीतीपोटी दादांनी त्या योजनेचं तिथं जाहीर केलं। लोकांना बऱ्याच योजना पोचल्याच नाही आहेत, लोकांना माहितीच नाही या सरकारने आपल्या हितासाठी काय केलेलं आहे। त्यामुळे यांना आता पोस्टर लावल्याशिवाय दुसरं काय पर्याय राहिला नाही। आता पोस्टरमध्ये फक्त कन्फ्युजन आहे। भाजपचं जेव्हा एखादा आमदार नेता पोस्टर लावतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून दाखवतात, अजितदादांचा एखादा लावला तर अजितदादांना दाखवतात, आणि शिंदे साहेबांनी स्वतः लावलं तर शिंदे साहेबांना लावतात। आता ह्या तिघांमध्ये कोण मुख्यमंत्री होणार हे बघावं लागेल, पण तिन्ही कितीही डोकं आपटलं तरी लोक यांना नाकारतील आणि महाविकास आघाडीलाच तिथं बहुमत देतील असा विश्वास आहे। ज्याप्रमाणे शिखर बँक प्रकरणामध्ये सुनावणी होणार होती, परंतु न्यायाधीशांची त्या ठिकाणी बदली झाली। दुसरा प्रश्न त्याचमध्ये असा आहे की शिखर बँक फाईल क्लोज करण्याच्या याला ईडीचा कुठे आक्षेप पाहायला मिळत आहे। याचा अर्थ असा आहे की सरकार जर चालवायचं असेल तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। काय माहिती आहे, कदाचित विधानसभा होऊस तर काही नेत्यांना त्यांना हुकवर ठेवायचं असेल म्हणून क्लोज करून दिलं नसेल, एवढंच बोलावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।